मित्र प्रिय प्रवीण कुमार आधार महाजन यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सहचिटणीस संतोष भाऊ बंजारी, ज्येष्ठ डायरेक्टर डॉक्टर कुलशीकर, ज्येष्ठ डायरेक्टर गुरुदास भाऊ, डायरेक्टर तरफदार डायरेक्टर हरीश बिर्ला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे माझे सगळे सन्मित्र आणि इथला सगळा स्टाफ, ग्रंथालय, शिपाई, कर्मचारी बंधूंनो, एक चांगला पायंडा, चांगला प्रकार या निमित्ताने सद्भावना नोंदवण्याचा आपल्या या वाचनालयाने सुरू केला, याचा विशेष आनंद आहे. प्रवीण भाऊ या एरंडोल शहराला लाभलेलं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. या पद्धतीने मी त्यांच्याविषयी विचार करतो. त्यांच्या कार्याचा एकूणच पट आणि आवाका लक्षात घेऊन विचार करतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे वांछिल त्याचे, मात्र ते कर्तृत्वाचे, मी भगवंताचे नाही म्हटलं, कर्तृत्वाचे अधिष्ठान पाहिजे. आणि ते अधिष्ठान या माणसाच्या हृदयापर्यंत रक्तात श्वासात इतकं भिडलेलं आहे की तो प्रतिकूलतेमधनं वाटचाल करून देखील मी किती अनुकूलतेमधनं चाललो आहे या पद्धतीचं चित्र साक्षात उभं करतो आहे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर. अनेकांकडे पैसा असूनही अनेकांना असं वाटत नाही की मी काही करावं समाजासाठी. अर्थात बाकीचे लोक करत नाही असं माझा दावा नाही करतात, जो तो आपापल्या परीनं करत आलेला आहे. पण या माणसाचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की काहीच नाही आहे हाती, पण तरी मला करायचं आहे, मला जायचं आहे, पुढे जायचं आहे. अनंत माझी ध्येयाशक्ती, अनंत माझ्या आशा, किनारा तुला पामराला. अनेकांना त्यांनी सांगितलं, अनेक लखपती असतील, करोडपती असतील, तू किनाऱ्यावर असता, मी मध्ये उडी मारतो आहे. आणि जो मध्ये उडी मारतो त्या माणसाकडे सगळं जग पाहत असतं. आपल्या एरंडोलचं लक्ष त्यांच्याकडे का गेलं, का जातं आहे, त्याचं कारण त्यांचं काम आहे. बघा किती संस्था त्यांनी काढल्या, त्या अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, कार्याध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या संस्था काढून त्या कार्यरत ठेवणं सोपं काम नाही आहे. आणि जे सोपं आहे ते तर कोणीही करतं, पण जे कठीण ते मला करायचं आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, चणे खावे लोखंडाचे ते तर ब्रह्मपदी नाचे, अशा सुभाषितांचा पायीक असलेलं व्यक्तिमत्व म्हणून मला आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. पत्रकारिता हा जरी एक मोठा गुण त्यांच्याकडे असला तरी त्या पत्रकारितेचा समाजाच्या भल्यासाठी कसा उपयोग करता येईल. आज काही वर्षापासून त्यांनी आदर्श माता पित्यांचा सत्कार सुरू केलेला आहे, आदर्श सुनांचा सत्कार सुरू केलेला आहे, आदर्श सुपुत्रांचा सत्कार सुरू केलेला आहे. बघा समाजातली जी महत्त्वपूर्ण घटकं आहेत, मग तो बाप असेल, आई असेल, मुलगा असेल, सून असेल, या सगळ्या महत्त्वपूर्ण घटकांना त्यांनी दिलेलं प्राधान्य हा त्यांच्या दृष्टीचा सकसपणा मला वाटतो. आणि ही सकस दृष्टी पत्रकारितेमध्ये जर आली ना तर भल्यांना सरळ करण्यामध्ये पत्रकार मागे पुढे पाहत नाही. पत्रकारितेवर अनेक आरोप केले जातात, दोषारोप केले जातात, वैगुण्य दाखवले जातात, पण त्या सगळ्यांना बाजूला सारत हा माणूस अतिशय पारदर्शी पत्रकारिता करतो, हा देखील अभिमान मला वाटतो. अनेक लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. बघा काय काय सांगावं, किती सांगावं, इतक्या घटकामध्ये विभागलेला हा माणूस आहे. एक माणूस असा पाय घसरत चाललेला होता, त्याला विचारलं की बाबा रे तू कोण, काय काय, त्याला तर त्या माणसाला डबा पुरवायचं काम आपला घर नावाची संस्था काढून काही उद्योग या माणसाने केलेला आहे. मला आश्चर्य वाटतं, अनेक लोकांना आश्चर्य वाटतं. जेव्हा कधी पुढे 10 वर्षांनी, 25 वर्षांनी, 50 वर्षांनी म्हणा किंवा पुढच्या पिढीने म्हणा, एरंडोलची हिरे माणकं असा जर काही विषय काढला, आपल्या अध्यक्षांच्या मनात ते आलं होतं की एरंडोलचे पैलू दाखवण्याचं काम, मग अगदी डॉक्टर येवलेकरांपासून असेल, डॉक्टर लाठींपासून असेल, किंवा यजुवेंद्र महाजन असेल, किंवा सुरेश भाऊ पांडे असतील, अशी जी काही खास माणसं आहे की ही जी वैभव म्हणून आपण यांच्याकडे पाहतो, एरंडोलचं वैभव अगदी 7 समुद्रापार नेणारे, महाराष्ट्रभर नेणारे किंवा देशभर नेणारे जे कोणी असतील, अशांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा मी त्या लिहिणाऱ्याला सांगेल की माझ्या प्रवीण भाऊवर तू आवर्जून लिही, आवर्जून.
या माणसाने सगळ्या गोष्टीवर मात करत, अहो मध्यंतरी त्यांचं प्रकृती स्वास्थ्य बरं नव्हतं, 5-7 वर्षापूर्वी अगदी अशक्त होत चालले होते. मी त्यांना खाजगीत येऊन बोललोही की तुम्ही पहिल्यांदा प्रकृतीकडे लक्ष द्या. साहित्यिक कवी आहे, चांगल्या मनाचा कवी आहे, लेखक आहे, पत्रकार आहे, समाजसेवक आहे, किती म्हणून पैलू या माणसाने आज समाजापुढे ठेवलेले आहेत. कर्तृत्वाने, खोटं बोलून नाही, काहीतरी वेगळं सांगून नाही, जे मनी आलं ते केलं, जे मनी आलं ते केलं, अशा पद्धतीने आज हिरा माणूस आपल्या गावामध्ये आहे. आणि म्हणून अशा या हिऱ्याला गवसणी घालताना, त्याचा सत्कार करताना, त्याच्या गळ्यात शाल टाकताना मला आणि तुम्हाला सगळ्यांनाच आनंद होतो आहे. मी या प्रसंगी एवढंच म्हणेन की भाऊ, तुम्ही हे सगळं करताय, समाज पाहतो आहे, समाज स्वीकारतो आहे तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे सुद्धा तितक्याच जाणीवेने पाहत आलेला आहात. याची साक्ष माझ्याकडे अनेक साक्षी आहेत. त्या मुलींना ते त्यांच्या मुलींना शिकवत आहेत. मला असं वाटतं मोठी मुलगी कितीला आहे? डिप्लोमा इन सिव्हिल. बघा, आश्चर्यच सगळं आश्चर्यकार आहे. म्हणजे लात मारीन तिथे पाणी काढीन, काय धमक आहे, काय आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास प्रचंड असला माणूस की सकट तो धावत असतो, कुठे थांबत नाही. अनेक अवरोध निर्माण झाले त्यांच्या आयुष्यात, का अवरोध आले नाही, विरोध झाला नाही, झाला विरोधही झाला, अवरोधही निर्माण झाला, पण त्याला न जुमानता माणूस धावतोय. तुमच्या धावण्याला अधिक गती मिळो आणि तुम्हाला सुदृढ असं आयुरारोग्य मिळो, ही प्रार्थना मी देवाला करीन, ही शुभेच्छा मी तुम्हाला देईन आणि आतून तुमच्या अशीच समाजसेवा घडो ही अपेक्षा नोंदवतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो.